नमस्कार. आमची मुलगी आमचा सन्मान असं फॅन पेज चालवणाऱ्या ऊर्जाला आता सोशल मीडियातून जास्तच सपोर्ट मिळायला लागलेला असतो. त्यामुळे आता ऊर्जाला खूपच बरं वाटत असतं. पूर्वा म्हणजेच ऊर्जाची आई म्हणत असते, ऊर्जा ऊर्जा बघ, तुझ्या प्रयत्नांना चांगलं यश मिळतंय. तुझे हात आणखीनच बळकट होत चालले आहेत. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, हो आई, आता मी मागे अजिबातच हटणार नाहीये. त्या हर्षवर्धन जहागीरदारला या सगळ्या प्रकरणातून माफी मागायला भाग पाडणारच मी. आणि तो विक्रांत थेट तुरुंगात जाणार शिक्षा भोगायला. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट पूर्वा म्हणत असते, अगदी बरोबर बोलतेस तू आणि मला 100% खात्री आहे, कारण आपली बाजू प्रामाणिक आहे. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, हो आई. तेवढ्यात आपण पाहतोय काही रिपोर्टर्स जे मीडियाचे आता ऊर्जाच्या घराभोवती आलेले असतात आणि त्यांनी ऊर्जा शिंदे प्लीज बाहेर या, आम्हाला तुमच्याशी बोलायचंय असं म्हटल्यावर आता ऊर्जाला हा आवाज जाताच ऊर्जा म्हणत असते, आई आलेच मी. आणि मग ऊर्जा थेट बाहेर आलेली असते आणि त्या सोशल मीडियावर मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल काय वाटतं तुम्हाला, असं त्या मीडियातल्या एका महिलेने ऊर्जाला विचारताच ऊर्जा बोलू लागते, खरं तर मला सोशल मीडियावर जो काही प्रतिसाद मिळत आहे त्याची मी मनापासून आभारी आहे. आणि तुम्ही पाहताच आहात की या फॅन पेजला आत्तापर्यंत बरेच लोकांनी फॉलो केलंय. याचा अर्थ या केसशी संबंधित माझी बाजू प्रामाणिकच आहे. तेवढ्यात आपण पाहतोय मीडियामधील ती महिला म्हणत असते, मग पुढे काय ठरवलंय तुम्ही. त्यावर ऊर्जा म्हणत असते, 5 लाखाचं जे काही प्रकरण होतं ना, त्याचं उत्तर मी माझ्या बँकेला दिलंय आणि त्यानंतर आता थेट पुढे काय करायचं हे लवकरच तुम्हाला दिसेल, असं आता ऊर्जाने मीडियाला चक्रव्यूह टाकणारा प्रश्न फेकलेला असतो. अशातच आपण पाहतोय आता ऊर्जाला एक फोन आलेला असतो आणि त्या फोनवर महत्वाचं ऊर्जा बोलत असते. आणि तेवढ्यात ऊर्जाला कळतं की शौर्यने आता विक्रांत शिर्केच्या घरात जाऊन धुमाकूळ घातलाय. आता ऊर्जाला फोन करणारी व्यक्ती म्हणजे पद्मा. पद्माला लगेचच ऊर्जा म्हणत असते, हे बघ पद्मा, तू आणि तुझा शौर्य दादा नक्कीच मला माहितीये दोघं मिळून माझा फायदा घेत आहात. त्यावर पद्मा म्हणत असते, नाही ताई, शौर्य दादा त्या विक्रांतला तुडवायला गेलाय. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, त्याने त्याला तुडवू दे किंवा काही करू दे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. त्यावर पद्मा म्हणत असते, ताई मी सांगते म्हणून नीट ऐक. शौर्यदादा तुझ्याशी आतापर्यंत जे काही वागला ना, त्यासाठी तू त्याला दोषी ठरव, पण त्याचं तुझ्यावर असलेलं प्रेम खरं आहे आणि तेच प्रेम त्याला हवं होतं म्हणून त्याने आधी त्याची ओळख लपवली. तू त्याच्यावर प्लीज अविश्वास नको दाखवूस. तो आता तुला 100% मदत करतोय स्वतःच्या बापा विरोधात जाऊन. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा थोडी कन्फ्यूज झालेली असते की पद्मा जे काही बोलत आहे कदाचित बरोबर असेल तर. आणि अशातच आता पद्मा म्हणत असते, बघ ऊर्जाताई, मी सांगितलंय त्यावर विचार नक्की कर. आणि अशातच आपण पाहतोय आता पद्माने फोन ठेवलेला असतो. तेवढ्यात ऊर्जाने मागचा पुढचा विचार न करता शौर्यला फोन केलेला असतो. शौर्यने आता ऊर्जाचा आलेला फोन लगेच रिसीव्ह केलेला असतो. शौर्य म्हणत असतो, ऊर्जा ऊर्जा थँक्स यार फोन केलास. त्यावर शौर्यला ऊर्जा म्हणत असते, थँक्स वगैरे बोलायची गरज नाहीये आणि असा विचार तर करूच नको की मला तुझ्याबरोबर माझे संबंध वाढवायचे असतील तर अजिबात नाही. फक्त मला इतकं कळलंय की या केस संदर्भात तू मला मदत करणार आहेस म्हणूनच मी आता तुझ्याशी बोलते, बाकी माझं तुझं नातं काही नसणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, ठीक आहे ठीक आहे, इतकं माझ्याशी बोललेस तरी खूप आहे, पण एवढा विश्वास ठेव मी तुझ्याच बाजूने आहे आणि स्वतःच्या बापा विरोधात. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, ठीक आहे, पण आता आहेस कुणीकडे तू. त्यावर शौर्य म्हणत असतो, या कुत्र्याला तुडवायला आलोय मी. त्यावर लगेचच आता ऊर्जा म्हणत असते, आत्ताच्या आत्ता तिथून बाहेर हो, याने तूच गोत्यात येशील आणि तर तू गोत्यात आलास तर प्रकरण खूपच विचकट होईल. त्यावर शौर्यला ऊर्जाचं म्हणणं पटलेलं असतं. शौर्य तिथून बाहेर पडतो
शौर्य तिथून बाहेर पडलेला असतो आणि तेवढ्यात शिर्के बाहेरून घरात एंट्री मारतो आणि त्याने शौर्यला बाहेर पडताना पाहिलेलं असतं. शिर्के लगेचच आता घरातल्यांना विचारत असतो, तो जहागीरदारचा पोरगा इथे काय करत होता? त्यावर लगेचच आता थेट घरातल्यांनी सांगितलेलं असतं की तो शौर्य आपल्या विक्रांतला तुडवायला आला होता. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता शिर्के म्हणत असतात, काय त्या जहागीरदाराच्या पोराची इतकी हिंमत, माझ्या विक्रांतला तुडवायला इथपर्यंत आला तो. आणि अशातच आपण पाहतोय आता शिर्केने थेट विक्रांतला समोर घेतलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं, काय रे हातात काय बांगड्या भरल्यास का तू? हे वाक्य ऐकल्यावर आता विक्रांत म्हणत असतो, डॅड खरं तर हातात बांगड्या नाही भरल्यात मी. बघा अजूनही माझ्या हातात पिस्तूल आहे. मनात आलं असताना तर 6च्या 6 गोळ्या त्या शौर्याच्या डोक्यात घातल्या असता मी. पण तुम्ही मला त्या दिवशी तंबी दिली होती, कोणताही अनुचित प्रकार करू नकोस म्हणूनच गप्प होतो, नाहीतर इथून त्याची बॉडी बाहेर पडली असती. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतो, नशीब मी त्या दिवशी दिलेली तंबीचा विचार केलास, नाहीतर आज गडबड करून ठेवली असतीस तू. अरे विक्रांत बाळा, कोणालाही जीवानिशी मारायचं नसतं. मारायचं असेल तर पायावर मार, हातावर मार, पण त्याचा डायरेक्ट जीव नको घेऊ. जीव घेतलास तर आपण गोत्यात येऊ ना रे. त्यावर मात्र विक्रांत म्हणत असतो, डॅड मी तुम्हाला शेवटचं विचारतोय, तुम्ही या राज्याचे मंत्री असतानाही मला या प्रकरणातून बाहेर काढतानाही तुमच्या नाकी नऊ काय येत आहेत? त्यावर लगेचच आता शिर्के म्हणत असतो, नालायका, तू जो प्रकार करून ठेवलायस ना त्या प्रकारामध्ये तुला कळतंय? तू ज्या वेळेला त्या पद्मावर हात टाकलास ना त्यावेळेचं CCTV फुटेज समोर आलंय. त्यामुळे तू खूप मोठ्या गोत्यात आलायस आणि तुझ्यामुळे मी हे प्रकरण निस्तरणं जेवढं सोपं वाटतंय तेवढं सोपं नाहीये, पण मी प्रयत्न करतोय. आता मी काय सांगतो ते नीट ऐक. मी तुला काही दिवसांसाठी बाहेर पाठवतोय. अजिबातच या ठिकाणी राहायचं नाही तू, आणि जोपर्यंत मी तुला बोलवत नाही तोपर्यंत या ठिकाणी यायचं नाही. वाक्य ऐकल्यावर मात्र आता गोंधळलेला विक्रांत म्हणत असतो, डॅड खरं तर ना मला तुमचं म्हणणं पटतच नाही, पण हरकत नाही. आता नाईलाज असतो, मला तुम्ही ज्या ठिकाणी सांगताय त्या ठिकाणी जावं लागणार आहे. पण तुम्हाला एकच सांगतो, त्या पद्माला मी जिवंत सोडणार नाहीये जिने माझ्यावर असला आरोप केलाय. त्यावर लगेचच आता विक्रांतचे डॅड म्हणजे शिर्के म्हणत असतात, नालायका, सगळं करूनही स्वतः काही न केल्याचा आव आणतोयस तू. अरे काय गरज होती तुला सगळं करायची? आणि तेवढ्यात आपण पाहतोय विक्रांतने स्वतःकडील पिस्तूल स्वतःच्याच खोपडीला लावलेलं असतं आणि विक्रांत म्हणत असतो, डॅड डोक्याला टेन्शन देऊ नका, आधीच सांगतोय मी. त्यावर शिर्के म्हणत असतात, तू काय मला उल्लू समजतोस का? हा, उल्लू समजतोस तू मला? स्वतःकडील पिस्तूल तो स्वतःच्या खोपडीला लावतोयस आणि मला घाबरवण्याचा प्रयत्न करतोयस. जणू काय तू त्या पिस्तूल मधील गोळी स्वतःच्याच डोक्यात मारून घेणार आहेस. त्यावर विक्रांत म्हणत असतो, डॅड मी तुम्हाला आधीच सांगतोय, मला चिथवू नका, नाहीतर मी या पिस्तूल मधली गोळी माझ्या डोक्यात मारून घेईन. त्यावर शिर्के म्हणत असतात, तेवढी हिंमत तुझ्यात नाहीये, त्यामुळे अशा प्रकारे मला घाबरवणं बंद कर. त्यावर विक्रांत म्हणत असतो, डॅड मी शेवटचं विचारतोय, माझी हिंमत बघायची असेल ना तर मला चिथवू नका. त्यावर आता शिर्के म्हणत असतात, गप बस रे, तुझ्या बापात जेवढी हिंमत आहे ना तेवढी हिंमत तुझ्यात नाहीये. काय माहिती तू माझं पोरगा आहेस की नाही? असं जेव्हा आता शिर्केने म्हटलेलं असतं त्यावेळेला विक्रांतने मागचा पुढचा विचार न करता थेट हातात असलेल्या पिस्तूलचं ट्रिगर दाबलेलं असतं आणि त्यातून एक गोळी बाहेर पडलेली असते जी थेट विक्रांतच्या खोपडीतच शिरते. विक्रांतने स्वतःच्याच डोक्यात गोळी मारून घेतल्याने काही वेळासाठी घरात एकदम शांतता पसरलेली असते. आता घरातले सगळेच आवाजाच्या दिशेने बळतात. तिकडे विक्रांत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो आणि त्याचा बाप शिर्के शॉक होऊन त्याच्याकडे बघत असतो. त्याला विश्वासच बसलेला नसतो की हे सगळं खरं आहे म्हणून. अशातच आता शिर्केने ताबडतोब या विक्रांतला हॉस्पिटलला न्यायची सोय केलेली असते आणि विक्रांतला हॉस्पिटलमध्ये नेतात. विक्रांतने स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून घेतली आहे ही बातमी आता वाऱ्यासारखी पसरते आणि थेट खूप मोठी ब्रेकिंग न्यूज बनते. इकडे आपण पाहतोय पद्मा, ऊर्जा, शौर्य या सगळ्यांनी ही बातमी पाहिलेली असते
आणि त्या बातमीवर यांचा विश्वास बसत नसतो. अशातच आता जेव्हा जहागीरदारने म्हणजेच हर्षवर्धनने या प्रकरणात शिर्केला फोन केलेला असतो, त्यावेळेला शिर्केकडून जहागीरदारला कळतं की हो, विक्रांतने असं केलंय. आणि अशातच आपण पाहतोय त्याचं नेमकं कारण काय. आता शिर्के मनातल्या मनात बोलत असतो, या जहागीरदाराला नेमकं काय कारण सांगू मी. आणि अशातच आपण पाहतोय गोंधळलेला शिर्के आता लगेचच फोन ठेवतो आणि हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो. या प्रकरणामध्ये काहीतरी गडबड दिसते, मला आता हॉस्पिटलमध्ये जाणं भाग आहे. लगेचच हर्षवर्धन त्या हॉस्पिटलमध्ये जायला निघतो. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जा आणि पद्मा बोलत असतात. ऊर्जा म्हणत असते, पद्मा अगं त्या विक्रांत शिंदेने स्वतःला गोळी झाडून घेतली आहेस, न्यूज पाहिलीस का. त्यावर पद्मा म्हणत असते, हो ताई, पण मला यामध्ये काहीतरी गडबड वाटते. हा विक्रांत शिंदे स्वतःला गोळी मारून का घेईल. त्यावर मात्र ऊर्जा म्हणत असते, कारण त्याला त्याच्या केल्याचा पश्चाताप झाला असेल. त्यावर पद्मा म्हणत असते, ताई तुला एक सांगू का, तसं काही नसणार आहे, कारण त्या गोष्टीचा त्याला पश्चाताप कधीच होणार नाही. मी त्याला चांगलं ओळखते. खरं तर मला असं वाटतंय हे वेगळेच काहीतरी गडबड आहे. पण तुला सांगते मी ताई, तो विक्रांत शिंदे ना खूपच चिडखोर होता. म्हणजे त्याच्या मनात जर काही आलं तर तो त्यावेळेला ते करणारच. तो अजिबात त्यातून मागे हटणार नाही, भले त्याचे परिणाम काही हो. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जाला कळून चुकतं की म्हणजे हा जो विक्रांत शिंदे आहे तो एक प्रकारचा मानसिक रुग्ण देखील दिसतोय. अशातच आपण पाहतोय आता हॉस्पिटलमध्ये गेलेल्या हर्षवर्धनला जेव्हा कळतं की विक्रांत शिंदेने स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे, पण त्याला चिथवल्यामुळे, तेवढ्यात आपण पाहतोय आता शिर्के बोलू लागतात, हर्षवर्धन जहागीरदार, त्या पद्माला तर आता मी जिवंत ठेवणार नाही. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतात, शिर्के काय बोलताय तुम्ही हे. आता विक्रांतने जे काही केलं आहे त्यात त्याची चूक आहे, यात पद्माची चूक कुठे आहे. त्यावर हर्षवर्धनला शिर्के म्हणत असतात, माझ्या मुलावर नको ते आरोप त्या पद्मानेच केले ना. जर माझ्या मुलावर त्या पद्माने अशा प्रकारचे आरोप केले नसते तर आज माझ्या मुलाने स्वतःवर गोळी झाडून घेतली नसती. त्यावर मात्र आता हर्षवर्धन म्हणत असतात, शिर्के तुमच्या मुलाला वाटलं असेल की त्याने केले ते चुकीचं आहे, म्हणूनच त्याने स्वतःचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला असेल. त्यावर लगेचच आपण पाहतोय पद्माला आता मी मारणारच असं जेव्हा शिर्के ठार बोलत असतात, त्यावेळेला हर्षवर्धनने म्हटलेलं असतं, स्वतःचं मंत्रीपद अबाधित राखायचं असेल तर असल्या कोणत्याही प्रकाराला बळी पडू नका. त्यावर मात्र आता शिर्केला कळून चुकलेलं असतं की हा हर्षवर्धन जे काही बोलतोय ते अगदी बरोबर बोलतोय. आणि अशातच आपण पाहतोय थेट हर्षवर्धनने शिर्केला समजावून तिथून काढता पाय घेतलेला असतो. इकडे ऊर्जाला भेटायला शौर्य आलेला असतो. ऊर्जा म्हणत असते, शौर्य एक गोष्ट लक्षात ठेव, फोनवर तुला मी म्हणाले होते मी तुझ्याशी बोलते ते फक्त या केस संदर्भात. तुला जर यापुढे जाऊन माझ्याशी नातं ठेवायचं असेल तर ते शक्य नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा मला माहिती आहे माझ्या खोटं बोलण्यामुळे तू दुखावली आहेस, पण लक्षात ठेव तुला मिळवण्यासाठी मला असं खोटं बोलावं लागलं. मुळात तुला आधीपासूनच माहिती असतं की मी हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे, तर तू माझ्याशी मैत्री सोड माझ्याकडे बघितलं सुद्धा नसतं. त्यावर लगेचच आता ऊर्जा म्हणत असते, अगदी बरोबर बोलतोयस तू. त्यावर शौर्य म्हणत असते, मग आता तरी माझा विचार कर की खरंच मी तुझ्यावर प्रेम करतो की नाही. त्यावर लगेचच आता मागून ऊर्जाची आई पूर्व आलेली असते. ती म्हणत असते, ऊर्जा याला आताच्या आता इथून जायला सांग. त्यावर मात्र ऊर्जा म्हणत असते, आई नको काळजी करूस तू, मी या शौर्याला चांगलं सुनावलंय आणि दरडावूनही सांगलंय की यापुढे माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस. त्यावर मात्र आता शौर्य म्हणत असतो, काकू काकू तुम्ही तरी समजवा हिला. त्यावर पूर्वा म्हणत असते, गप्प बस काकू, तर मला तू अजिबात बोलू नकोस. तुझा आणि आमचा काडीचाही संबंध नाहीये, तू आता इथून गेलास तरी चालेल. हे वाक्य ऐकल्यावर आता नेमकं काय बोलावं हेच शौर्याला समजत नसतं आणि शौर्य गोंधळलेला दिसत असतो.